आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षांमधील सुधारणांसाठी प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची म्हणजेच टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केली. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी सांगितलं की हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असंही त्यांनी नमूद केलं. लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार आहे. हे विधेयक सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे विधेयक सादर करतील. मनपातर्फे 476 सफाई कर्मचारी आणि सरळ सेवा भरतीतून 103 कर्मचारी अशा मनपाच्या सेवेत दाखल झालेल्या एकूण 579 जणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. यावेळी मनपाच्या परिवहन विभागाच्या व्हॉट्सअप तिकिटिंग सेवेचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नीता ठाकरे होत्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुफांना भेट दिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला भारोत्तोलनात पहिलं पदक मिळालं आहे. मणिपूरच्या ऋषिकांता सिंगनं पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात ऋषिकांतानं एकूण 264 किलो वजन उचललं. यामध्ये स्नॅचमध्ये त्यानं 121 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 143 किलो वजन उचललं आहे. झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेत भारतानं 35 धावांनी मालिका जिंकली आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं झाला. भारतानं नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.